अर्जुन उवाच. श्लोक 37. अयति श्रद्धयोपेतो योगाश्चलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं काङ्गतिं कृष्ण गच्छति. श्लोक 38. कच्चिन्नो भयविभ्रष्टच्छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपथि. 39. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य छेत्तान ह्युपपद्यते. अर्थ: अर्जुनाने विचारले की हे श्रीकृष्णा, एखादा साधक श्रद्धा तर आहेच, पण त्याचेकडून प्रकृती स्वभावामुळे म्हणजे अयती साधना पूर्ण झाली नाही, त्याचे मन योगापासून चळले, तर तो योग सिद्धीला प्राप्त न होता कोणत्या गतीला जाऊ शकतो किंवा कोणत्या गतीला जातो. हे महाबाहो श्रीकृष्णा, मोहग्रस्त होऊन ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात स्थिर न झाल्याने तो दोन्हीकडून भ्रष्ट म्हणजे जागेवरून ढळलेला असा हा पुरुष फुटलेल्या ढगाप्रमाणे मध्येच नाश तर पावत नाही ना. आणि भगवंता, माझ्या मनात आलेली ही शंका किंवा संशय तुमच्या वाचून कोण दुसरं दूर करणार बरं? कारण तुम्हीच तर हा संशय निश्शेषपणे दूर करण्यास योग्य आहात. विवरण: या अध्यायात भगवंतांनी योग मार्गाचे महत्त्व विशद केले आहे. भगवंताचे बोलणे ऐकून अर्जुनाचे मनात एक खूप महत्त्वपूर्ण अशी शंका निर्माण झाली आहे. त्याने विचारले की जर एखादा साधक या योगाचे साधन करू लागला, मन स्थिर करण्याचा अभ्यास दृढ प्रयत्नाने आणि दीर्घकाल करावा लागतो असे त्याला कळलेले आहे. एखादी व्यक्ती हे साधन करू लागली आणि सिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच म्हणजे ब्रह्मज्ञान होण्यापूर्वीच जर त्याचा देहांत झाला, तर मग त्याचे काय होईल? त्याला कोणती गती प्राप्त होईल? तर माऊलींच्या अशा छान उभ्या आहेत ह्याच्यावर. तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागू ते न येववेची, ऐसा अस्तु गेला माझारीची आयुष्य भानू. आणि मग ऐसा दोला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवणगती. अशा या योगभ्रष्ट्याची साधना अपुरी राहिली तर मग त्याचे नक्की काय होईल अशी शंका आता आपल्या प्रत्येकाच्याच मनात आलेलीच असणार. कारण साधना अपूर्ण राहिल्याने इप्सित तर साध्य होतच नाही. आणि मग त्याचे काय होते? येथे साधकाची साधना अपूर्ण राहण्याचे एक कारण मृत्यू असे आहे. पण याशिवाय पुढील सुद्धा काही कारणांचा यात विचार करायला लागतो. मोहामुळे माणूस भ्रष्ट होऊ शकतो आणि योग साधना करताना मनाचा व शरीराचा संयम तर महत्त्वाचा असतो. पण मन व शरीर वश करणे अगदी काही सहज सोपे नसते, हे आधी पण आपण पाहिलेलं आहे. एखाद्या कारणाने मनातील विकार किंवा वासना उफाळून येतात आणि त्यावेळी विवेकाचे अभावी माणसाचा संयम सुटू शकतो व तो विषयांकडे वळतो. म्हणजेच मोह हे एक कारण आहे. शिवाय दुसरे कारण शारीरिक व्याधीसुद्धा आहे. शरीराची क्षमता किंवा सहनशक्ती माणसाला कमी पडते आणि मग योग साधना अपूर्णच राहते. किंवा एखादा रोग माणसाला त्रस्त करतो, अशावेळी तो योग साधना करू शकत नाही आणि त्याचे मनात योग साधना करण्याची तर तीव्र इच्छासुद्धा आहे. आता अशा या साधकाने योग करताना प्रापंचिक भोगाचा त्याग या आधीच केलेला आहे. त्यामुळे त्या सुखापासून तर तो वंचित झाला आहे आणि आता साधना पण पूर्ण न झाल्याने त्याला परलोकही अंतरला आहे. आणि मग त्याची स्थिती कशी झाली की इकडे तिकडे त्याच्या हातात काहीच आले नाही आणि ही अवस्था तर त्याच्या दृष्टीने खूपच भयंकर अशी आहे. शिवाय पुढचा जन्म नेमका कोणत्या योनीत येईल हेही त्याला माहीत नाही आहे. अशा परिस्थितीत त्या योग्याचे काय होते असा अगदी स्वाभाविक प्रश्न अर्जुनाचे मनात आलाय आणि ते भगवंताला विचारतोय. आणि तो पुढे अजून असंही म्हणतोय की अरे, तो आकाशातील अभ्राप्रमाणे असाच वाया जातो का काय? कारण ढग आकाशात असतो
तेव्हा त्याची सुंदर शोभा दिसते, त्याचे वेगवेगळे रंग दिसतात किंवा अगदी मेघश्याम घनश्याम जो आहे तो ढगसुद्धा आपल्याला पाहायला खूप सुंदर दिसतो. आणि त्याची जर वृष्टी झाली तर पृथ्वीवर पाण्याचे रूपाने येऊन तो तेथील जीवन सुखी करण्यास उपयुक्त सुद्धा ठरतो. पण अभ्र आकाशात राहिलेच नाही. वृष्टीरूपाने पृथ्वीवरही सृष्टीचे पोषण न करता ते मध्येच वाऱ्याच्या याने किंवा कोणत्या गोष्टीने विरळ होऊन नष्ट झाले, तर ते वायाच गेले म्हणावे लागते ना. आणि मग अशीच काहीशी या योग्याची स्थिती होते की काय, अशी शंका अर्जुनाने भगवंताला विचारली आहे. श्रद्धयोपेतो, येथे उपेत हा शब्द असून उप अधिक ई हा धातू आहे. श्रद्धा उपेत म्हणजे श्रद्धेने जवळ गेलेला एखादा माणूस खरोखरच श्रद्धायुक्त मनाने योगाकडे वळतो आणि वर सांगितल्याप्रमाणे त्याला काही अडचणीसुद्धा येतात आणि मग मन चळते. मग तो योग साधना करेनासा होतो. प्रयत्न कमी पडल्याने त्याला यशसुद्धा मिळत नाही आणि मग काय होते, तेल गेले तूप गेले हाती धुपाटणं राहिले अशी काहीशी त्याची स्थिती होते. म्हणजेच प्रापंचिक जीवनही नाही आणि ज्ञानही मिळाले नाही. आणि मग त्यांनी काय करायचे? ब्रह्मपथावरून घसरल्याने त्याला भयंकर शिक्षा होते का काय? त्याचा नाश होतो का? असे प्रश्न अर्जुन भगवंताला विचारत आहे. याशिवाय अर्जुनाला असेही वाटते की योगाची ही खडतर वाटचाल करून असा त्रास करून घेण्यापेक्षा सामान्य माणसाने सामान्य माणूस म्हणूनच जगावे. ते जीवन तो आनंदाने जगून अगदी सुखी होऊ शकतो. आता अर्जुन हा श्रीकृष्णाचा सखा आहे. त्याचे भावाचे नाते, तो भाऊ आहे, ते नातेही त्याच्याजवळ आहेच. शिवाय तो श्रीकृष्णाचा भक्त तर आहेच, पण आता तो शिष्यही आहे. शिष्याच्या नात्याने मनात आलेली शंका त्याने तत्काळ विचारली आहे आणि श्रीकृष्णाशिवाय त्याची ही शंका दूर करणारा त्या रणांगणावर तर दुसरा कोणीच नव्हता. त्यामुळेच फक्त श्रीकृष्णच त्याचे मनातील ही शंका दूर करेल असा त्याला विश्वास आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो, परी आणिक एक गोसाविया, मज संशय असे साविया, तो तू वाचूनी फेडावया समर्थो नाही. आणि एवढे बोलून तो श्रीकृष्णाचे पुढील बोलणे ऐकण्यासाठी किंवा श्रीकृष्ण भगवान काय उत्तर देतात ते ऐकण्यासाठी अगदी आता उत्सुक झालेला आहे. आणि भगवंत त्याला काय उत्तर देतात ते पुढील श्लोकात पाहूया आणि इथे आपण थांबूया.